च्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की जयंत आता घरी आलेला असतो आणि तो चहा वगैरे घेत असतो। खरं तर आता निघायला खूप जास्त उशीर होत असतो आणि त्यामुळेच ना सगळी तयारी सुद्धा सुरू असते। जानू ही अगदीच तयारीतच असते आणि त्याच वेळेला आता तिथे रोहित आलेला असतो आणि रोहितला असं अचानक आलेलं बघूनच ना जानू खूपच जास्त खुश होते आणि जानू म्हणते, रोहित तू इथे। आणि रोहित आलेलं बघूनच ना तिला आता खूपच आनंद होतो। तर रोहित आलेलं बघून तिला आनंद झालेला असताना जयंतच्या तोंडावर मात्र 12 वाजलेली असतात। जयंत आता रागातच बघत असतो तर रोहित म्हणत असतो की कशी आहेस, काय आहेस, तुलाच भेटायला आलो होतो, अगदी बरं वाटलं बघ तुला भेटून। आणि त्याच वेळेला अरे बऱ्याच दिवसांनी येतोय असं बोलून ती त्याचं स्वागत करते। दोघंही जण छान गप्पा मारत बसतात। त्याच वेळेला आता जानू आणि रोहितला गप्पा मारताना बघून कुठेतरी ना राग येत असतो इथे असणाऱ्या या जयंतला, कारण जयंतला आपल्या जानूने दुसऱ्या कोणासोबत बोललेलं सहन होत नसतं। त्याचबरोबर कसं चाललंय तुमचं सगळं असंही ती आधी प्रेमानंच विचारते। त्यावेळेला तो म्हणतो की काय सांगू तुला कसं चाललंय, एकदम ठीक चाललंय म्हणायचं, पण आमच्यामध्ये ना काही प्रॉब्लेम्स येतच असतात। म्हणजे आमचं स्वतःचं घर होतं, तिथे आम्ही राहत होतो, पण तिथे काही माणसांनी वेगळाच हक्क दाखवला आणि त्यामुळे आमची ती केस सुरू आहे। आणि ती माणसं इतकी गजाळ आहेत ना की तुला काय सांगू, इतकी घाणेरडी आहेत ना की नको नको वाटतं तिथे राहायला। मग ते सगळं झाल्यानंतर आम्हाला ती केस जिंकल्यावर सगळं साफ करावं तर लागणारच आहे, पण आता हे सगळं सहन करण्यातच आम्हाला खूप दिवस जात आहेत असंही आता तो म्हणत असतो। जानू म्हणत असते की हे खूप जास्त भयंकर झालं, एवढं सगळं व्हायला नको होतं। मग आता हे जेव्हा ती बोलत असते तेव्हा तो म्हणत असतो की होतील, ह्याच्यावरही प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, बघू सगळं कसं काय होतंय ते, असंही तो आता म्हणत असतो। तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की तो म्हणतो की चल असाच सहज म्हणून आलो होतो, म्हटलं भेटून जावं म्हणून आलो होतो, बाकी सगळं ठीक ना। अरे असाच कसा जातोयस तू, थांब आईलाही भेटून जा ना, नंतर आईला जेव्हा कळेल ना की तू येऊन गेला होता मग आई बोलेल की मला कसा काही भेटला नाही, त्यापेक्षा जरा थांब आईलाही भेटून जा असंही ती म्हणते। मग तेव्हा म्हणतो की आई आहे कुठे पण, मग लक्ष्मी खरं तर बाजूलाच गेलेली असते, म्हणूनच आता त्याला ती सांगते की जरा थांब, आई आहे इथेच, आई भेटेलच तुला। आणि असं बोलून मग ती आता आईला बघायला म्हणून जात असते। तर तिकडे तो जातानाच तिला आधी मिठी मारतो, कारण आता ती आईला बोलवायला जात असते, बऱ्याच दिवसांनी हे लोक एकत्र भेटलेले असतात, त्यामुळे आता ती घट्ट अशी त्याला मिठी मारते। आणि हे सगळं काही जयंतला बघवत नसतं। खरं तर रोहितला जायला उशीर होत असतो म्हणून रोहित म्हणतो की सॉरी पण मला निघावं लागेल, पण जानू त्याचं ऐकत नाही। जानू आता लगेचच लक्ष्मीला बोलवायला जाते, पण त्याच संधीचं इकडे फायदा हा जयंत करून घेतो आणि जयंत आता त्या रोहितची कॉलर धरतो आणि म्हणतो की तुझी हिंमत कशी झाली रे माझ्या बायकोच्या अंगाला हात लावायची, तुझ्यामुळेच हे सगळं होतंय आणि तू का केलंस ते असं। मग त्यावर तिथं वीणा आलेली असते आणि वीणा आता जयंतला म्हणते की जयंतराव तुम्ही हे सगळं काय करताय, अहो तो आमचा लहानपणापासूनचा ओळखीचा आहे, खरं तर तो जानूचा मित्र आहे, त्यांची आधीपासूनची मैत्री आहे, घरातही सगळं माहिती आहे, तुम्ही हे का करताय। मग त्याच वेळेला ना आता इकडे असणारा रोहितही सांगतो की मला माहिती आहे जानूचं आणि तुमचं लग्न झालं आहे, पण या सगळ्या परिस्थितीत मी तुम्हाला समजू शकतो जानूची अवस्था आणि या सगळ्या गोष्टी, पण तुम्ही या सगळ्या ह्याच्यातसुद्धा तिची किती काळजी घेता हो, खरंच ना तुम्हाला खरंच तुमचं कौतुक करायला हवं असंही आता म्हटलं जातं। त्यावर जयंत त्या रोहितची माफी वगैरे मागतो, खरंच माझ्याकडनं चूक झाली, मला वाटलं तुम्हाला माहिती नाही आहे म्हणून, नाही मला माहिती आहे, पण मी थोडा विचार केला की तिच्यासमोर कसं आपण हे दाखवणार ना, म्हणून मी शांत होतो। आता ती गेली आणि तुम्ही डायरेक्ट माझी कॉलर धरली त्यामुळे मी सांगितलं असंही आता म्हटलं जातं। तर दुसरीकडे मात्र आता लक्ष्मीला बोलवायला ती गेलेली असते, तोपर्यंत जयंत आणि त्यासोबत रोहित गप्पा मारत असतात। तर इकडे रामनवमीची तयारी सुरू असते, भावना आणि नीलांबरी तयारी करत असतात, तर रेणुका त्यांना इन्स्ट्रक्शन देत असते की कुठे काय काय करायचं आहे याबद्दल। मग आता भावनाही म्हणत असते की बघा आई बरोबर आहे ना सगळं, मग ती रेणुकाही ते बघत असते, नीलांबरी एका साईडला तयारी करत असते, आजीने आता सुनांकडे ही जबाबदारी दिलेली असते, कारण पूजा ही खूप जास्त धूमधामने म्हणजे काळेपाटलांच्या घरामध्ये ही पूजा एकदम जोरात साजरी होणारी असते आणि त्यामुळेच ना त्याची तयारीही तेवढीच करावी लागते।
रामांना पाळण्यात झुलवणार असतात आणि म्हणूनच बाकीच्या बायकासुद्धा येणार असतात. तेवढ्यातच दुसरीकडे आता लक्ष्मीचा फोन आलेला असतो. लक्ष्मी भावनाला म्हणते की भावना सगळं ठीक तर आहे ना? तर भावना म्हणते की आई तू काळजी कशाला करतेस, सगळं ठीक आहे. अगं घरात पूजा चालू आहे ना, त्याचीच आवरावर चालू आहे, मुहूर्तही जवळ आला आहे, मी तुला नंतर फोन करते असंही ती म्हणत असते. आणि त्यानंतर मात्र ती फोन ठेवते. जेव्हा ती आता फोन ठेवते तेव्हा मात्र आता जरा विचार करण्यासारखी गोष्ट लक्ष्मीच्या मनामध्ये येत असते. कारण लक्ष्मीचा डावा डोळा फडफडत असतो, त्यामुळे तिला तसं वाटत असतं की काही झालं तर नसेल ना, म्हणूनच तिने भावनाला कॉल केलेला असतो. आता गाडेपाटलांच्या घरामध्ये काही बायका येतात आणि त्या बायका खरं तर या पूजेसाठी आलेल्या असतात. आजी तिथे येतात. आजी म्हणतात की झालं का सगळं गाडेपाटलांच्या सूनबाई? मग आता इथे भावनाही म्हणते की हो आजी सगळी तयारी झाली आहे. दुसरीकडे आता अनु जी आहे ती मात्र आता जात असते या जयंतसोबत आणि ती जयंतला म्हणत असते की प्लीज मी सॉंग्स लावू का? मग जयंतचा नाईलाज होतो. जयंत बोलतो की ठीक आहे लावा सॉन्ग. मग आता जेव्हा गाणी लावली जातात तेव्हा मात्र आता त्या गाण्यांचा खरं तर जयंतला त्रास होत असतो, पण ती गाणी ना जानूला खूपच जास्त आवडत असतात. जानू म्हणत असते की मला तर ना एकदम भारी वाटत आहेत ही गाणी, खरंच ना मला आनंद होतो ही गाणी ऐकल्यावर, माझ्या आवडीचं गाणं आहे हे आणि तेच गाणं बरोबर लागले असंही ती आता म्हणत असते. आणि तेवढ्यातच ना इकडे ती गाणंही स्वतःही गाणं गुणगुणत असते आणि हे सगळं बघून खूप जास्त आनंद खरं तर जयंतला होतो. कारण बऱ्याच दिवसांनी त्यानं जानूला असं मनमुरादपणे गाताना बघितलेलं होतं आणि त्यामुळेच ना तो खूप जास्त खुश असतो. तर दुसरीकडे मात्र आता मागूनच विश्वाची गाडी येत असते आणि विश्वाची गाडी मागून येत असल्यामुळे जोरजोरात हॉर्न तो वाजवत असतो. तो हॉर्न जोरजोरात वाजवत असल्यामुळे आता जयंत थोडा वैतागलेला असतो. जयंत विचार करतो की हे सगळं काय आहे, काय चाललंय, हे भयंकर आहे असाही तो विचार करत असतो आणि कुठेतरी थांबायला हवं, पण इथे काही केलं काहीच थांबवलं जात नसतं आणि त्यामुळेच ना आता हे प्रमाण वाढत जातं. मग जयंत विचार करतो की कोण असेल. जानूही म्हणत असते की थांबवा गाडी, मलाही बघू दे नेमकं कोण आहे ते, मग मलाही समजेल की कोण एवढा आवाज करतंय ते. मग जयंत काही गाडी थांबवायला तयार नसतो. जयंत म्हणत असतो की राहू दे चला आपण जाऊया, पण जानू भडकलेली असते. कारण जानूचं गाणं जे आहे त्या हॉर्न वाजवण्यामुळे बंद पडलेलं असतं. कारण तिला ना गाणं गायचं असतं, गाणं ऐकायचं सुद्धा असतं, पण तो हॉर्न इतका मागून वाजत असतो ना की जयंतने गाणी बंद केलेली असतात. जानू सरळ म्हणते की गाडी आत्ताच्या आत्ता थांबवा, मला जरा बाहेर जाऊ द्या आणि मला बघू द्या काय कोण आहे तो, त्याला तर मी आता सोडत नसते. पण जयंत गाडी थांबवायला तयार नसतो. तर जानू आता जयंतला सरळ धमकी देते, गाडी थांबवणार नसाल ना तर मी डायरेक्ट उडी मारेन, मग बघा विचार करा गाडी थांबवायची आहे की नाही. मग आता नाईलाजास्तव का होईला जयंतला गाडी थांबवावीच लागते. तर विश्वा इकडे त्यांच्या मागेच असतो. मग तो बघतो तर काय जानूनं गाडी थांबवली आहे आणि जानू गाडीच्या बाहेर पडते हे त्याला आता दिसलेलं असतं. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं इकडे सगळीजणं खूपच जास्त आनंदात असतात आणि आता पूजा सुरू असते. नीलांबरी आणि त्याचसोबत भावना या दोघींच्याही असते ही पूजा होत असते. ही पूजा होत असतानाच इकडे काही बायका मागे बसलेल्या असतात आणि त्यांच्या आता चर्चा सुरू असतात. बायका ह्या नेहमीच कोणाच्याही घरात पूजेला गेल्यावर हळदी कुंकूला गेल्यावर त्यांची सवयच असते इकडच्या तिकडच्या चाहड्या करायची, पण आता इथेही तसाच प्रसंग घडत असतो. म्हणजेच खरं तर ना आता पूजा खूप छान निर्विघ्नपणे पार पडते, पण त्याच वेळेला आता श्रीरामांची छोटीशी मूर्ती ही कोणाच्या तरी पदरी पडायला हवी. म्हणजेच गाडेपाटलांच्या घरात ज्या सुना आहेत त्या दोघी त्यांच्या, म्हणजे ज्यांच्या पदरात श्रीरामांची मूर्ती तिची कूस यावर्षी नक्कीच उचवेल असंही आता आजी बोलत असते. आजीने हे म्हटल्याबरोबर इकडे मात्र असलेल्या त्या बायका आहेत ना त्यांची आता गडबड गोंधळ सुरू होते. त्यांचं म्हणणं असं असतं की मागच्या वेळेला श्रीकृष्ण जन्माष्टमीला सुद्धा आजी अशाच म्हटल्या होत्या, पण अजूनही काहीच यांच्या घरात आनंदाचं वातावरण नाही. 1 वर्ष झालं, किती वर्ष झाली ही तर मोठी सून अजूनही गुड न्यूज काही देतच नाही आहे असंही आता म्हटलं जातं. मग आता या बायकांची जेव्हा कुजबूज सुरू होते ना तेव्हा नीलांबरीला खूप जास्त त्रास होतो. नीलांबरी बिचारी हे सगळं काही ऐकून घेते आणि तिच्या मनामध्ये या सगळ्या गोष्टी एकदमच ठामपणे राहतात. कारण तिला ना नावं ठेवली जात असतात आणि ती हे जेव्हा सगळं काही सहन करते तेव्हा मात्र
मात्र आता इकडे त्या बायका ज्या आहेत त्या बोलायचं जराही थांबत नाहीत. पण दुसरीकडे मात्र आता नीलांबरीचा अंत संपतो. नीलांबरी आता बडबड करायला सुरुवात करते. नीलांबरी जी आहे ती म्हणत असते की आता खूप झालं, बस झालं. असं म्हटल्याबरोबर सगळ्याच बायका इकडे तिकडे बघू लागतात. इकडे विश्वाच्या गाडीच्या इथे जानू आलेली असते आणि जानू म्हणत असते की हे यू गाडीचं दार उघडदार, काच खाली कर आधी. पण विश्वा काही केल्या काच वगैरे खाली करत नसतो. तो फक्त चिडलेल्या जानूकडे बघत असतो. चिडलेली जानू जाम भडकलेली असते आणि म्हणत असते की काय चाललंय, उघडतोस की नाही दार, उघड पहिले. असं बोलून ती आता त्याला दार उघडायला सांगत असते. पण विश्वा जो आहे ना तो मागे टर्न घेऊन लगेचच पुढे पळतो आणि तो बिलकुलही थांबत नाही. आणि जेव्हा तो थांबत नाही ना तेव्हा मात्र आता जानू वैतागते आणि जानू म्हणते की काय माणूस आहे हा, किती भयानक आहे, जराही थांबला नाही, हा मला कधी ना कधी भेटेलच ना, ह्याला तर ना आता मी सोडत नसते. असंही ती आता म्हणू लागते. जेव्हा आता ती एवढं सगळं काही बोलते ना तर दुसरीकडे मात्र आता इकडे नीलांबरीने सगळ्यांनाच बडबड करत असताना थांबवलेलं असतं. ती म्हणत असते की एखादी बाईने मुलाला जन्म दिला नाही म्हणून काय झालं, प्रत्येक वेळेला तिला टॉर्चर करणं गरजेचंच आहे का? तुम्ही मला प्रत्येक वेळेला येऊन काही ना काही बोलत असता. म्हणजे लग्न झालं म्हणजेच स्त्रीने बाळाला जन्म दिला पाहिजे असंच असतं का? तुम्ही याचसाठी इथे आला आहात का? तुम्हाला एवढी काय गरज पडली आहे? तुम्ही तर तुमची मुलं बाळं सांभाळताय ना, मग आमच्या घराचा इतका विचार का करताय? असं नीलांबरी आता त्यांना बोलत असते. नीलांबरी जे काही बोलत असते ते अगदीच बरोबर असतं आणि त्यामुळे भावना ही नीलांबरीला साथ देते. तेव्हा या सगळ्या बायकांची बोलती बंदच झालेली असते. बायकांच्या तोंडात ना एकही शब्द बाहेर येत नसतो. बायका सगळं काही शांत राहून ऐकून घेत असतात, कारण त्या बायकांची चूकच आहे. प्रत्येक स्त्री जी आहे ती एखाद्या दुसऱ्यांच्या घरात जाऊन त्या दुसऱ्यांच्या घरातलं जे काही प्रकरण चालू आहे त्यामध्ये ढवळाढवळ करायची. प्रत्येक स्त्रिया ह्या अशाच असतात. म्हणजे हिलाच का मूल होत नाही आहे, मग हिच्या लग्नाला इतकीच वर्ष झाली आहे, हे सगळं काही बोलत असतात. तसं आता भावनासुद्धा स्टँड घेते. भावना ही नीलांबरीच्या पाठीशी उभी राहते आणि ती म्हणत असते की बरोबर आहे वहिनींचं, तुम्ही प्रत्येक वेळेला वहिनींना काही नव्हता, त्यांच्या लग्नाला वर्ष झाली असली म्हणून काय झालं? प्रत्येक स्त्रीचं असंच असतं का? आता आईवडिलांनी लग्न लावून दिलं, लग्न झालं की पुढच्या 1 वर्षात पाळणा हल्लाच पाहिजे असं असतं का? काही स्त्रियांमध्ये प्रॉब्लेम्स असतात की, असं नाही म्हणते की नाही नसतात, पण त्यामध्ये एका स्त्रीनेच दुसऱ्या स्त्रीला समजून घेतलं पाहिजे ना. जर स्त्री स्त्रीला नावं ठेवत असेल तर कसं चालणार आहे ही सगळी गोष्ट? ह्या तरी गोष्टी जरा समजून घ्या ना, असंही आता भावनाही म्हणत असते. दुसरीकडे मात्र आता जयंत आणि जानू हे दोघंही जण गाडीने जात असतात. जानूचा मूड ऑफ झालेला असतो हे जयंतला कळतं. त्यामुळे जयंत गाडीतली गाणी ऑन करतो. गाडीतली गाणी जशी चाली करतो तशी आता जानू गाणी जी आहेत ती बंद करते. गाणी बंद केल्यावर जानूला जयंत म्हणत असतो की अच्छा तुमचा मूड ऑफ आहे, तर मग आता ह्याचा मूड ठीक करण्यासाठी काही ना काही तर करावंच लागेल असाही विचार ना आता जयंत करू लागतो. जयंतला आता जानू चिडलेली आहे हे कळत असतं त्या माणसामुळे, कारण तो माणूस सारखा हॉर्न वाजवत होता. म्हणूनच आता जयंत विचार करतो की जानूला आपण खुश करूया. तिथे एक भुट्टावाला असतो, मग तो म्हणतो की आपण भुट्टा खायचा का? जानू खुश होते आणि म्हणते की हो का नाही, हरकत नाही, चला. मग इकडे भावनाही आता त्या बायकांना चांगलं सुनावत असते. बायकांना आता जेव्हा भावना ह्या सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित क्लिअरन्सपणे सांगते ना, तेव्हा त्या बायकासुद्धा एकदमच आ वाचून बघू लागतात. आजीलाही आता भावना म्हणणं पटत असतं, कारण भावना जे आहे ते मुख्य मेन पॉईंटवरच बोलत असते. उगाचच जे बोलायचं आहे ना ते बोलायचं म्हणून बोलत नसते. जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्यावरच ती आपला विषय मांडत असते. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टीबद्दल ती बोलते ना तेव्हा मात्र आता त्या बायका एकमेकींच्या तोंडाकडे बघत असतात, कारण त्यांना असं वाटत असतं की आता खरंच आपली चूक झाली आहे. इकडे खरं तर जयंत विचार करतो की हे भुट्टा वगैरे हा प्रकार मला आवडत नाही, पण या जानूसाठी हे सगळं काही सहन करावं लागते. या जानूच्या आनंदासाठी ना मी काहीही देखील करायला तयार आहे असंही आता म्हटलं जातं. त्याच वेळेला दोघंही जण भुट्टा खात असतात, तर जानू जी आहे ती इकडे जयंतला म्हणत असते की आम्ही ना पहिल्यांदा अशीच मजा करायचो, म्हणजे
तुम्हाला सांगू का, आमच्या आयुष्यात असेच आनंदाचे क्षण असायचे. आम्ही दोघंही जण जेव्हा म्हणजे मी आणि भावनाताई दोघीही बाहेर पडायचो ना, तेव्हा असंच आनंदात एकमेकांबरोबर असायचो आणि पाणीपुरी आणि या सगळ्या गोष्टी खाऊन मजाच करायचो, असंही आता ती म्हणत असते. आणि जेव्हा हे सगळं काही ती बोलते ना, तेव्हा मात्र आता इकडे जयंत जो आहे तो खूप जास्त खुश झालेला असतो. जयंत म्हणतो की चला जाऊ दे, हिचा मूड का होईना अशा पद्धतीने ठीक तर झाला, नाहीतर ही अजूनच माझ्यावर भडकली असती. तर दुसरीकडे विश्वा गाडी घेऊन पुढे गेलेला असताना तो पुन्हा एकदा मागे येतो आणि मागे येऊनच आता बघू लागतो. आणि जेव्हा तो मागे येऊन बघतो ना, तेव्हा मात्र आता तो बघतो तर काय, इथं जानू त्या जयंतसोबत भुट्टा खात असते. आणि हे बघूनच ना विश्वाला थोडा राग येतो. विश्वा विचार करतो की आता ही जानू पुन्हा एकदा या जयंतमध्ये कुठेतरी गुंतत चाललेली आहे, ही गोष्ट आता लक्षात आलेली असते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.